वसन्तं हृदयारविन्दे सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि। वाशी सेक्टर 14 स्थित इच्छापूर्ती जागृत श्री सोमेश्वर शिवमंदिर येथे श्री सिद्धेश्वर शिवमंदिर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित भक्ती, संस्कृती आणि सेवाभावाचा संगम महाशिवरात्री उत्सव 2025 अंतर्गत प्रख्यात अभिनेते व नाम फाउंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांच्या सोबत जीवन प्रवासाच्या प्रेरणादायी गप्पा हा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मकरंद अनासपुरे यांनी इच्छापूर्ती जागृत श्री सोमेश्वर शिवमंदिर येथे उपस्थित राहून महादेवाचं दर्शन घेतलं। यावेळी माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह माजी नगरसेवक प्रकाश मोरे, माजी नगरसेविका शिल्पा मोरे व मोठ्या संख्येने उपस्थित महात्मा गांधी कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांनी मकरंद अनासपुरे यांचा जीवन प्रवास ऐकला। यावेळी मकरंद अनासपुरे यांनी आपल्या जीवनातील खडतर प्रवास, आव्हानं आणि त्यावर मात करून गाठलेलं यश असा आपला जीवन प्रवास सर्वांसमोर उलगडला। यावेळी मकरंद अनासपुरे यांनी जीवनात अनेक समस्यांना सामोरे जात असताना न डगमगता आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि पूर्ण क्षमतेने कार्य केल्यास नक्कीच यश संपादन करता येतं असा प्रेरक संदेश उपस्थितांना दिला। तदनंतर माजी खासदार संजीव नाईक यांनी उपस्थित शिवभक्तांशी संवाद साधून महाशिवरात्री निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि आपल्या मनोगतात सांगितलं की मेहनत आणि जिद्द जर तुमच्याकडे असेल तर यशाचं शिखर कसं गाठता येऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे मकरंद अनासपुरे यांचा जीवन प्रवास। पुढे बोलताना संजीव नाईक यांनी सांगितलं की दरवर्षी इच्छापूर्ती जागृत श्री सोमेश्वर शिवमंदिर येथे आयोजित होणाऱ्या महाशिवरात्री उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक, आरोग्य, सामाजिक यासह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं, ज्यामध्ये भाविकांसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात। त्यामुळे या महाशिवरात्री उत्सवाला एक अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालंय आणि म्हणूनच भक्ती आणि सेवा यांचा संगम साधल्याबद्दल त्यांनी आयोजकांचं कौतुक केलं। या प्रसंगी मकरंद अनासपुरे, आयोजक माजी नगरसेवक प्रकाश मोरे व माजी नगरसेविका शिल्पा मोरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। खूप चांगला योग आहे असं मी मानतो आणि मोरे साहेबांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी उत्तम आयोजन केलेलं आहे, अतिथ्यशील आहेत ते। मोरे साहेबांच्या त्यांच्या सगळ्या टीमला मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा आणि सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा। इच्छापूर्ती जागृत सोमेश्वर शिवमंदिर महात्मा गांधी कॉम्प्लेक्स सेक्टर 14च्या वतीने गेले कित्येक वर्ष आपण महाशिवरात्री उत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा करतो आहे। हा उत्सव 3 दिवस आपण साजरा करतो। काल आपल्याजवळ भारूड सम्राट गायकवाड महाराज होते आणि आज मकरंद अनासपुरे होते। असं प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे। त्यातील नवी मुंबईतील सर्व जनता त्या शिवभक्त त्या मंदिराला भेट देत आहेत, आशीर्वाद घेत आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेत आहेत। त्यामुळे मंदिर ट्रस्टच्या वतीने सगळ्यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो, आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की आपण उद्याही सुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपण ह्या शिवशंभूचा आशीर्वाद घ्यावा। सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। सालवतप्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या उत्साहात, आनंदात आणि भक्तिमय वातावरणात उत्सव साजरा करण्याचा मंदिर ट्रस्टने प्रयत्न केलेला आहे। काल हळदीकुंकवाचा कार्यक्रम झाला। काल त्या गोविंद महाराज गायकवाड यांचं काल भारूड झालं। भारूड म्हणजे एक प्रकारचं असं गीत की जे समाजाच्या काही विचित्र प्रथा त्या गाण्यातून व्यक्त करून लोकांचं मन डायव्हर्ट करायचं किंवा त्यांची विचारसरणी एका मुख्य प्रवाहाकडे आणायचं, हा आपला जुना भारुडाची पद्धत होती। ती नव्या मुंबईसाठी आपण पहिल्यांदाच इथे केली आणि हळदीकुंकवाचा कार्यक्रम होता महिलांसाठी। आणि आज होतं जे आपले सिने अभिनेत्री मकरंद अनासपुरे यांचं व्याख्यान ठेवलं होतं, त्यांचे स्व अनुभवातून अनुभवाचे बोल असं एक मार्गदर्शन ठेवलं होतं।
की हे जी मोठी लोक असतात किंवा ज्यांनी आपल्यासाठी काही आदर्श ठेवले असतात त्यांच्याकडे अनुभवाचा खजिना असतो आणि त्या खजिन्यातून आपल्या नवीन पिढीला काहीतरी आदर्श मिळावा, एक योग्य मार्ग मिळावा, आयुष्याकडे बघण्याची एक वेगळी दिशा भेटावी, ह्या उद्देशातून ट्रस्टीने हा कार्यक्रम याचे नियोजन केले होते. एक मोठ्या श्रद्धेने भावनेने भेट देतात. आम्हालाही आनंद वाटतो. दरवर्षी नवीन नवीन एक विचार ऐकायला मिळतो आणि भगवंत सगळ्यांना ही शक्ती देव आणि एकत्र राहू दे हीच इच्छा आहे. अरविन्दे सदा वसन्तं हृदयारविन्दे